नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण चाललो आहे दिव्याघरला। तर प्लॅन असा काहीच नव्हता, म्हणजे 2 दिवस सुट्टी आली, संडे आणि मंडे, त्यामुळे आज प्लॅन केला असा की जाऊया कुठं। जर बरेच दिवस कुठं बाहेर गेलो नाही, त्यामुळे विचार केला की आज जर कुठं बाहेर जाऊया मस्त पद्धतशीर। आणि आता माझ्या बिल्डिंगच्या खाली आलं नेहमीप्रमाणे लेट गप आपल्याला मुहूर्त भेटतो की नाही काय माहित नाही, आपण मुहूर्त बघून बाहेर पडायला पाहिजे, म्हणजे वेळेवरती जाऊ। तर आजचा म्हणजे जो काय प्लॅन असेल तो पुढे आपण जर्नीमध्ये दाखवूच, कारण असं तिकडं म्हणजे ॲक्च्युली असं काय प्लॅन केला नाही की तिकडे जाऊन काय करायचं आहे, आम्हालाही नाही माहिती। फक्त आम्ही असं ॲक्च्युली 4 ते 5 प्लॅन होते आमचे, त्यामधला एन मोमेंटला हा प्लॅन आमचा फिक्स झाला, त्यामुळे निघालो। आपल्याला कसं अचानक भयानक सगळं तिकडे जाऊन बघायचं नाही, खरं म्हणजे एक आरामासाठी तिकडे चाललो आहे, कारण की बरेच दिवस झालं खूप वैतागलो काम बिम सगळं करून, आणि खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ पण येतोय आणि आपण फिरायला पण जातोय। सो जरा इकडे फक्त आराम करायला चाललो आहे। चला निघूया, बघूया आपली कशी जर्नी होती ते। मस्तपैकी पोचलो आता नागोठणेला, आणि इथून आम्हाला जायचं मानगावला, पुढे अजून 40 किलोमीटर लांब आहे। मजा आली गाडी चालवायला, एवढी भारी मजा आली, कारण की रस्ता एवढा भारी होता ना, फक्त आता थोडासा रस्ता जरा खराब झाला आहे। आता बघू आता यार, थोडासा नाश्ता करू, आणि सकाळी काय खाल्लंच नव्हतं, थोडासा नाश्ता करायचा मग पुढं लय भारी। too hard that we were drowned in mountains just to find the loudest tears. We set down by the fire knowing we couldn't higher, but we didn't know. सो फायनली पोहोचलो दिव्याघरला, जिकडे आम्हाला यायचं होतं। आम्ही तिकडे आलो। आमचा एक मित्र आहे गुड्डू नावाचा, पद्धतशीर, तो इथं काम करतो एका हॉटेलमध्ये, आर्या इन म्हणून हॉटेलचं नाव आहे। तर त्या हॉटेलमध्ये तो काम करतो, तर त्यांनी आम्हाला हा रूम वगैरे दिला मस्त पद्धतशीर राहण्यासाठी। तर 2 दिवस आम्ही कोकणामध्ये जेवढं फिरता येईल तेवढं फिरणार बाबा। पण आता जरा कंटाळा आला, थोडंसं फ्रेश वगैरे होतो आणि मग तुम्हाला भेटतो। आता जेवलं पण अजून थोडं जेवूया आपण, आणि मग थोडंसं कोकण वगैरे फिरूया। कोकणामध्ये काय काय फिरण्यासारखं, आता जास्त करून तर इकडे समोरच आहे, बीच आहे, बीचवर जाणार पण संध्याकाळी मस्त सनसेट पॉईंट दाखवायला। तोपर्यंत इथे काय काय फिरण्यासाठी ते बघूया आणि मग फिरूया आपण। चला मस्त फ्रेश झालो आणि थोडासा आराम पण केला। आता जायचं म्हणजे कुठे बाहेर फिरूया, पण जरा पहिल्या पोट पूजा केली पाहिजे ना। कसं रे जेवण? पहिले जेवूया, जेवणामध्ये मस्त स्वादिष्ट एकदम पद्धतशीर मस्त। पहिले भूक लागली, ते खाऊन घेऊया आणि मग फिरूया आपण। बघूया, अजून काय ठरवलं नाही की कुठं जायचं काय करायचं, काहीच प्लॅन नाही केला, की आम्ही असं अनप्लॅन ही ट्रिप झाली, त्यामुळं काय ठरवलं नाही की कुठं जायचं कसं जायचं काय। आता आम्ही आज प्लॅन करणार उद्याचा, पण सध्या आजचा जो दिवस चाललाय जसं चाललाय तसं बघू काय होतंय। चला जेवूया आपण। कधी गाडी चालवत नाही, आज आम्ही त्याला फर्स्ट टाइम बघितलंय बाबा, आणि तो पण सुसाट आहे बाई। अरे आम्हाला तर कळू दे, राईट मारतो लेफ्ट मारतो काय माहिती। तू आता हॉटेलमध्ये निघालोय आणि चाललोय बाहेर, पण बाहेर कुठं चाललोय काय करतोय आता ते तुम्हाला पुढं सांगतो, कारण की आम्हाला काय नाही माहिती सर्वांना। हां, आम्ही फक्त तिथे शांतच गाडी आलेलो, व्लॉग तर करणार काय आपला जो एक्सपिरियन्स असेल तो आपण शेअर करणार। चला बघूया आता आमचं माणूस पुढे गेलं ते बघूया पहिलं। पण गुड्डूला मस्त आहे रे, इथे राहायला भेटतो एवढं भारी, राहण्याचे पैसे भेटतात।
मासे कसे पकडतात ना ते बघण्यासाठी आम्ही आलेलो. तर मासे तर भेटले नाही पण खेकड्याचा भंडार भेटला आणि मजबूत खेकडा, मजबूत. कसं असते ते बघायला आलो होतो. पण थोडीशी बघायला भेटली पण जास्ती करून आम्हाला फक्त खेकडेच सापडले. आईला आपल्या नशिबात खेकडेच करायचं. आणि काही तो 1 किलो 300 ग्रामचा खेकडा होता तो. बाप रे, विचार करा ना यार. कितीतरी 1200 रुपयाचा एवढा मोठा खेकडा मी आयुष्यात पहिल्यांदा बघितले. पण पहिल्यांदा इंडियन खेकडा. चला आता बघू. आता कुठं झालं पण माहीत नाही. गाडी नाही, काही नाही. हा, गाडी नाही तिकडे जाऊया. आमचा रायडर एक पुढे गेले ना. तर मस्त फिशिंग बघून आलो. पण फिशिंगमध्ये आपल्याला फक्त खेकडे दिसले. आणि आत्ता आलो मंदिरामध्ये. उत्तरेश्वर मंदिर आहे या मंदिराचं नाव. एक नंबर आहे यार. काय बघा ना यार, हे सगळे येते ना रे चिराचे आहेत ना. जांभ्या सगळं उभं केलंय. चला बघूया पहिले मंदिर कसं आहे ते बघूया. मला तर कडक वाटतं एकदम. आयला कोकण म्हणलं ना. हा खरंच एवढा भारी ना कोकण. आणि कोकणामधले मंदिर तर बापरे एक नंबर आहे यार. कोकणावरती आपला खरंच जीव आला यार. कोकणातली एखादी पोरगी बघा. चला तर मंदिर वगैरे सगळं पद्धतशीर बघितलं. आणि आता त्या सगळ्या कॅमेऱ्याची बॅटरी डेड झाली. तर ती चेंज करून मग बीचवर जायचा प्लॅन चालू आहे आता सध्या. बीचवरती मस्त निवांत बसायचं, असं सनसेट बघत निवांत एकदम. एकलं टेन्शन नाही, नो टेन्शन. फोन तर असं फ्लाईट मोड टाकलाय आपण. फोन नाही, काय नाही करतात. वैतागले आलो त्याच्या मारी. तर बॅटरी वगैरे मस्त चार्जिंग केली. आणि आता आलोय दिव्याघर बीच. एक नंबर बीच. लास्ट टाइम आम्ही इथं आलेलो पण मी तेव्हा व्हिडिओ नव्हतं बनवत आपला. पण मी बनवलेला तेव्हाचा व्हिडिओ आपल्या बीचवरती डान्स केलेला. हा मी डान्स केलेला. लय भारी डान्स केलेला. तुम्ही बघा, मी तो वरती लिंक देईन कुठेतरी. तो व्हिडिओ बघा. त्यामध्ये आपला डान्स आहे. मस्त मजा केलेली खरंच. तेव्हा एवढी भारी मजा आली ना. कारण सगळे आम्ही मित्र आलेलो. एका मित्राच्या घरी गेलेलो आम्ही. दिव्याघरलाच इथे घर आहे ना. कुठे ते मसाळा तिकडे गेलेलो. आणि तिकडनं मग आम्ही बीचवरती आलेलो मस्त सनसेट बघण्यासाठी. मस्त फुटबॉल खेळलो. मजा आली, खूप मजा आली. तशीच मजा बघूया आज पण करता आली तर करूया. कारण की आज आम्ही फक्त 3 जण आहे. चला सनसेट तर बघू आपण. एकदम शांत ठिकाणी आलोय. इथं क्राऊड नाही, असाच बीच आहे. म्हणजे असे 3 गेट आहे त्याला. पण त्या 3 गेटमधले 7-8 आहेत. पण ठीक आहे. त्याला बोला आम्हाला एकदम शांत ठिकाणी घेऊन चला. तो आम्हाला एकदम टोकातला घेऊन आलाय. पण भारी. आम्हाला जे हवं होतं तेच भेटलं. शांतता आणि आमच्या या हिशोबाने आम्हाला करायला येणारी ती मज्जा. चला बघूया आता. असं जर बीचवरती आल्यानंतर ना क्रिकेट खेळायची मजा वेगळी. का माहिती का, रिते लागत नाही आणि फट्टे टाय मारायची मजा आहे. लय भारी मजा येते. भारी रिते चालाय मजा येते. चला
काय अरे मासा मेलाय पण अरे असं असतं. तर असं असतं प्लॅन नसलं ना काय ना काय मस्त अशा चांगल्या गोष्टी बघायला मिळतात. म्हणजे आपलं काय धावपळ होत नाही, काहीच नाही. इथं हे करायचं तिथं ते करायचं राहिलं, हे राहिलं ते राहिलं. आतापर्यंत हेच करत आलो आहे. पण यावेळेस खरंच अनप्लॅन केला होता की आज काहीच नाही. जे भेटेल जे जसं घडेल तसं आपण शूट करायचं. अजून काय नाही. फक्त एवढंच लय भारी मजा येते. आज असं वाटतं की व्हिडिओ काढताना मला एवढा आनंद कधी झाला नव्हता जेवढा आज होतोय. कारण की तेच अनप्लॅन काय नाकात 2 पाय सासूचं नाव काय मला नाही माहित. वहिनींचं सासूचं लाडकी सासू आहे बाबा. चला आता सनसेट बघूया थोडासा. मस्तपैकी. तर कसे वाटले टाइमलॅप्स? एक नंबर ना. तर टाइमलॅप्स घेण्यापर्यंत आम्ही लोक पण इथे मस्त आराम करत बसलेलो, फोटोशूट करत बसलेलो. वर्षभराचे फोटो काढले असते त्या DSLRमध्ये. एवढे भारी वाटले. भारी ब्लर झालं ना बाजू. अरे DSLR काही मस्त फोटो काढले यार, खरंच एक नंबर. चला आता निघायची वेळ झाली, जाऊया मस्त घरी आणि थोडासा आराम करूया. कारण आपल्याला आराम काय नाही आणि उद्या जायचं. आपला उद्याचा मेन प्लॅन केला आहे. तर उद्याचा प्लॅन बघूया काय होतं आहे. चला. बरोबर आहे मत बोल. की देशील थालीचे छोटी देव फराई वाला. चालू आहे मस्त एकदम घावणे खायला. कोकणी पद्धतीचे घावणे. या तुम्ही पण खावा, लय भारी असतात खायला. आजचा ॲक्च्युली खूप काय प्लॅन होता पण झाला नाही. कारण की लेट उठलो आणि आराम केला. तर आता विचार चालला की वर नाश्ता मस्त पद्धतीने करायचा, कॉटेजमध्ये जायचं, आपलं जेवढं सामान असेल तेवढं घ्यायचं आणि मुंबईत निघायचं. कारण संध्याकाळनंतर पोचलं पाहिजे. मच्छी घेतली बाईजावी, मच्छी घेतली यासाठी घेतली. मच्छी नसती घेतली तर मला घरच्यांनी खाल्लं असतं. आता मच्छी घेतली तर मच्छी खातील. चला भेटू आपण कॉटेजवरती पॅकिंग करताना. तर चला मित्रांनो, आता जायची वेळ आली.
कोकणाला बाय बाय म्हणायची आणि आपल्या मित्राला पण बाय बाय म्हणायची. थँक्स फॉर राहून दिलं आम्हाला अजून लय खाणं जेवण काय दिलंस लय भारी वाटलं. चष्मे एक धरू दे. चष्मा. अरे काला चला बघा आपला हा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि योगेश कुमार ब्लॉगला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं काम करा. तर सबस्क्राईब करा. का रे बाबा तुझं गाणं अरे तुझी गाडी आहे ना गाडी किसकी या असं काय रे काय नाही. एवढंच नसतं जेव्हा आपण स्कॅन करतो. थँक्यू. जवळनं फोटो काढतोय तुम्हाला वाटलं काय ते करतोय हे बघा हे असं आहे त्याचं. हो जागा आहे पोर. तुला सांगितलं मोबाईल यूज नाही करायचा तुला फेकलं हो मुंबईवरून तुम्हाला